उल्हासनगरमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली। राज्यभरात सुरू असलेल्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महापालिकेच्या कारभाराची माहिती घेत गंभीर आरोप केलेत। राज्यातील अनेक महापालिकांमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत SIT स्थापन केली असून मुंबई, नाशिक, पुण्यानंतर आज सोमय्या यांनी उल्हासनगर, कल्याण आणि ठाणे दौरा केला। यावेळी बोलताना उल्हासनगरमध्ये तब्बल 25,000हून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। राज्यभरात पहिल्या टप्प्यात उघड झालेल्या घोटाळ्यांमध्ये 55 ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून 10,000 आरोपी समोर आल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान उल्हासनगर महापालिकेत जुने जन्म प्रमाणपत्र शुद्धीकरणाच्या नावाखाली हजारो प्रमाणपत्रे बेकायदेशीररित्या दिल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी लवकरच समिती नियुक्ती केली जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे। अनेक महापालिकांमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा सुरू झाला आहे। मुंबई महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी SIT बनवली आहे। 20,000 बेनामी जन्म प्रमाणपत्र मुंबई महापालिकेने दिले आहेत। आता MMR मुंबई महानगर परिसर व पुणे, नाशिक येथे माझे दौरे सुरू आहे। मंगळवारी मी पुण्याला जाणार आहे। या इथल्या पण सगळ्या महापालिकेत जुन्या रजिस्ट्रेशनच्या नवीनीकरणच्या नावाने मोठ्या प्रमाणात बोगस लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे। आज उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे महापालिकेचा दौरा आहे। या तिन्ही महापालिकेत मिळून किमान 25,000 बोगस जन्म प्रमाणपत्र देण्याची शंका आहे। असं जे महाराष्ट्रात आधी पहिल्या टप्प्यात आम्ही घोटाळे काढले, त्यात 55 ठिकाणी गुन्हे दाखल झाले, 10,000 आरोपी झाले। पण हे महानगरांमध्ये कारवाई होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं। मुंबईसाठी SIT बनवली। आता हे दुसऱ्या 12 महापालिकेचं इन्व्हेस्टिगेशनसाठी डॉक्टर भोकरे जे हेल्थ अर्बन कमिशनर आहेत त्यांना सांगण्यात आलं आहे। मी पण सगळ्या ठिकाणी फिरतोय। पुढच्या 15 दिवसात या 12 महापालिकेचं पण रिपोर्ट तयार होऊन कारवाई होणार। त्यांनी पण मान्य केलं आहे की इथे पण आतापर्यंत जुने जन्म प्रमाणपत्र शुद्धीकरणच्या नावाने 1000हून अधिक बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे। हे इथे उल्हासनगरमध्ये पण दिसतंय। आता त्यावर त्यांनी इंटरनल समिती आता नियुक्त करणार आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून जे पण अमेंडमेंटवाले जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत, म्हणजे नवजन्म नाही, यांच्यासाठी ते कमिटी चौकशी करणार।